नमस्कार मित्रांनो, तुम्ही शिवतरगलईला आल्यावरती हे शंकर महादेवाचं मंदिर पाहिले आहेत का? जय सद्गुरू आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी आणि मुन्ना आज शिवतरगलईला आलो आहे. तर मित्रांनो, शिवतरगलईचा अनुभव मी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि भरपूर भाविक दर्शनासाठी आज आलेले आहेत. बघा, ही छोटी ही आज सद्गुरूचरणी दर्शनासाठी आलेली आहे. थोड्याशा पायऱ्यावर चढून गेल्यावरती एक मुख्य हॉल लागतो आणि त्या ह्या हॉलमध्ये स्वामींच्या पादुका आणि एक उत्तम अशी मूर्ती आहे. माहिती संग्रह म्हणून इथे माहिती फ्रेम लावण्यात आलेले आहेत. वाचनाची आवड असलेली लोक नक्कीच अशा ठिकाणी जाऊन वाचन करून माहिती गोळा करत असतात. ह्या जागेला इतिहासामध्ये खूप महत्त्व आहे आणि अशा ऐतिहासिक जागेवरती गेल्यानंतर काही माहिती संग्रह असेल तर आपण ते आवर्जून वाचलं पाहिजे. आणि वाचल्यानंतर आपल्याला त्या जागेचे महत्त्व समजते. मीही दर्शन घेऊन आता मुख्य गलेकडे निघत आहे. ह्या जागेवरती आल्यानंतर मन एकदम पूर्ण प्रसन्न होऊन जातं. ऐतिहासिक वारसा असलेली ही गल पूर्ण एकाच कातल्यामध्ये कोरलेली आहे. ह्या गलीमध्ये वेगवेगळ्या साईडला जाणारे रस्ते दिसतात, परंतु ते रस्ते आता मातीने पूर्णपणे बंद झालेले आहेत. आतमध्ये आल्यानंतर एक माणूस पूर्ण उभा राहील एवढी मोठी हिची हाईट आहे. तुम्ही पाहू शकता, मी आता ह्या गलीमध्ये पूर्ण उभा राहिलेलो आहे आणि एक साईडनी जाऊन दुसऱ्या साईडला बाहेर पडता येतं. ह्या गलीचा कोरीवकाम आणि रचना तुम्ही पाहू शकता, किती अप्रतिम आहे. अशा ठिकाणी येणं आणि असे ठिकाण पाहणं हे पण एक भाग्याचीच गोष्ट आहे. ह्याच ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ सांगितला आणि श्री कल्याण स्वामी म्हणजे त्यांचे शिष्य यांनी तो ग्रंथ पूर्ण लिहून काढला. ह्या ठिकाणी श्री राम, लक्ष्मण आणि सीता आणि मारुतीरायांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर गलीच्या समोर धो-धो वाहणारा मोठा धबधबा आहे. ह्या मंडपामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी प्रसादाचा लाभ घेता येतो. मला काही भाविक भेटले आणि आता झालं बरं. जय सद्गुरू. आम्ही फलटण सातारा येथून आलो आणि इथं आल्यानंतर इतकं मनाला समाधान वाटलं ना की असं शब्द सांगता येतो. इतकं समाधान वाटलं. तर आम्ही आता निघणार आहोत स्वयंभू पिंड असलेला काळेश्वर शंकर महादेव मंदिराकडे. तर चला, तुम्हाला मी दाखवतो स्वयंभू पिंड असलेला काळेश्वर शंकर महादेव मंदिर कसा आहे तो. तर हा आहे स्वयंभू पिंड असलेला काळेश्वर शंकर महादेव मंदिर, शिवतरगलीपासून काहीच मिनिटाच्या अंतरावरती. मंदिरात एंट्री करतानाच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं. मुख्य गाभाऱ्यात एंट्री करण्याआधी तुम्ही हे पाहू शकता, ह्या हॉलमध्ये सर्वत्र पूर्ण पाणी आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये जिथे शिवलिंग आहे तिथे थोडंही पाणी नाही आहे. हे कसं काय शक्य होऊ शकतं? इथे आम्हाला काय काय पाहायला मिळालं ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो. ह्या मंदिरातली पिंड स्वयंभू आहे आणि महाशिवरात्रीला इथे मोठा कार्यक्रम होतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही शिवतरगलईला आल्यावरती ह्या मंदिराला भेट द्या. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ?